भावना से करते हैं साधना, हर रोज होती रहे शिरडी की परिक्रमा। नियोजनाच्या बैठकीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत। नियोजन मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी यशस्वी नियोजन झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही। सर्वप्रथम आपण सर्वजण टाळ्या वाजवून या सर्व समितीचं अभिनंदन करूया। त्याच्यामध्ये आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या ठिकाणी हा सगळा विषय आहे तो आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे। अनेक जणांनी आपापल्या बऱ्याच जणांच्या फेसबुकवर, ट्विटरवर, इंस्टावर, स्नॅपचॅटवर अजून हा विषय पोहोचलेला नाहीये। त्यांनी लवकरात लवकर हा सगळा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी तो अपडेट करून लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे। हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे की आपण या परिक्रमेमध्ये डीजे बंदीचा जो निर्णय घेतला तो निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे। सगळ्यांसाठी अभिनंदनाचा या ठिकाणी हा विषय आहे। परंतु हे करत असताना याच्यामध्ये एक अतिरिक्त सूचना एवढीच आहे की ज्या ठिकाणी आपल्याला सूचना देण्यासाठी माईकची गरज आहे ते माईकचे 2-3 ठिकाणं आपल्याला ज्या ठिकाणी अनावश्यक गर्दी होते किंवा ज्या ठिकाणी चिवळ रस्ता आहे त्या ठिकाणी माईक सिस्टीम उभे करणं गरजेचं आहे। जर काही आपल्याला अचानकपणे सूचना द्यायची असेल तर त्या ठिकाणी त्या सूचना आपल्याला त्या माध्यमातून देता येतील। तिसरी आणि चौथी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण सर्वजण या ठिकाणी जे जे आता कार्यक्रम होत आहे त्या सगळ्या कार्यक्रमाला बापू आपण सगळ्यांनी वेळेवर उपस्थित राहिलं पाहिजे जेणेकरून हे सगळे कार्यक्रम वेळेमध्ये होईल। आपली जी पहिली दिवशी म्हणजे सकाळची जी मिरवणूक आपण सुरू करतो त्या मिरवणुकीला बऱ्याचदा उशीर व्हायला कधी कधी काही कारणास्तव हे होत असतं, तर आपण ते सगळं राईट टाइम या ठिकाणी काढण्यासाठी मागील वर्षी सारखंच प्रयत्न करूयात। बाकी सगळे नियोजन जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे। सगळे लोकांचं सहभाग याच्यामध्ये वाढत आहे। ज्यांना ज्यांना कोणाला या नियोजनामध्ये यायचं आहे त्यांचा आणखी सहभाग वाढवून त्यांना वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये आपण सगळेजण सहभाग घेऊन यात आणि ही जी परिक्रमा आहे ही ऐतिहासिक परिक्रमा याच वर्षी होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात। धन्यवाद। ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानानं साई परिक्रमा महोत्सव या ठिकाणी होतोय। करता हा महोत्सवाची वाट आपल्या बरोबरच खऱ्या अर्थानं बाहेरचे दूरदूरचे साई भक्त आहेत ते खऱ्या अर्थानं बघत असतात। बापू एक हे जे पोस्टर आलेले पोस्टर पाहिलं कालच मला ऑस्ट्रेलियाचे एक साई भक्त आहेत लेडीज आहेत त्या ठिकाणी स्थायिक आहेत त्यांनी हे पोस्टर पाठवलं म्हणजे आपलं हे सोशल मीडिया किती जोरदार काम करते याचा प्रत्यय या ठिकाणी येतो की लंडन पर्यंत बापू ऑस्ट्रेलिया पर्यंत आपलं पोस्टर त्या ठिकाणी गेलंय आणि विशेष करून ऑस्ट्रेलियाचे जवळपास 13 ते 14 साई भक्त या ठिकाणी येतात ही देखील तेवढीच महत्वाची बाब आहे। आता मी वर्गात उशिरा आलेलो आहे थोडा विद्यार्थी थोडा असेल परंतु मी जास्ती काही तुम्हाला उद्देशाने रोज पाजणार नाही परंतु हीच विनंती करेल की हा अविस्मरणीय सोहळा आहे तो अति अविस्मरणीय करण्याच्या संदर्भात आपण सर्वांनी हातभार लावला पाहिजे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक विनंती या ठिकाणी मी अशी करतो सर्वजण मंडळीला की वेळोवेळी मागच्या वेळेस पण सांगितलं की आपण जे चलचित्र तयार करताय विद्यार्थ्यांचे त्या पालकांचं असं म्हणणं आहे की आपण ते एका ठिकाणीच ठेवावेत जेणेकरून जे सर्व परिक्रमाधारक आहेत जे साई भक्त आहेत त्यांना त्याचा बघता येईल किंवा त्याचं त्यांना आपण म्हणतो की त्यांचा लाभ घेता येईल बघता येईल आणि तेवढाच विद्यार्थ्यांना देखील जास्ती एक्झर्शन होणार नाही। कारण अनेक पालकांचं तेच म्हणणं आहे की ते एक्झर्शन खूप होतं विद्यार्थ्यांचं आणि बऱ्यापैकी विद्यार्थी त्या ठिकाणी आजारी पडतात। त्याच्यामुळे संयोजक कमिटीला माझी हीच विनंती आहे की एका ठिकाणी एक चांगले स्पॉट ठरवून आपण त्या शालेय विद्यार्थ्यांच्या ज्या ज्या काही असतील चलचित्र त्याचं आपण त्या ठिकाणी प्रदर्शन करावं आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि हा जो परिक्रमा आहे हा सद्गुरू साहेबांच्या आशीर्वादाने चालू झालेला आहे त्याच्यामुळे आपण करतोय आपण खारीचा वाटा उचलतोच परंतु स्वतः सद्गुरू साईबाबा या परिक्रमामध्ये असतात असा अनेक अनुभव साई भक्तांचे आहेत। त्याच्यामुळं आपण हा केला नाही तरी साईबाबा आहेत त्याच्यामुळे हा उत्सव हा मोठा उत्सव आहे तो मोठा अविस्मरणीय होणार। सर्व ग्रामस्थ सर्व साई भक्त सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि नेहमीप्रमाणे आपण नियोजनाची बैठक ठेवत असतो आणि जरी इथं 100-150 लोकांची जरी उपस्थिती दिसत असेल पण दरवर्षी आता 6वं एक वर्ष आहे आणि गेले 5 वर्षापासून आपण बघतोय की दरवर्षी गर्दी ही वाढतच चालली। आपल्याला ती मोजायची आवश्यकता नाही 50 आले का 75 आले का लाख आले ती वाढतच जाते आणि आपल्याही पेक्षा ज्या लोकांना परिक्रमेत सामील व्हायचं असतं त्यांची तयारी आपल्यापेक्षा दुपटीनं असते। त्यांच्या मित्राला फोन करणं शेजाऱ्याला सांगणं
कुणी दुसऱ्या तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, अरे 13 तारखेला परिक्रमा आहे, आम्ही जाणार आहोत, घरची फॅमिली बरोबर असते, म्हणजे कुटुंबासहित सर्वजण तयारीनं अगदी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा त्यांची तयारी जोरात आहे. म्हणजे फक्त आपण जे काही गृहीत धरतो आपल्यालाच तयारी करायची असं काही नाही, येणाऱ्यांची पण तयारी आहे. आणि हे सगळं होत असताना सगळं नियोजन रुटीन जे बसलंय, कुणी फ्रुट्स ठेवतं, कुणी सरबत ठेवतं, कुणी चहा ठेवतं, कुणी चहा बिस्किट ठेवतं, कुणी बटाटा ठेवतं, पावडा ठेवतं, भाकरी पिठलं सुद्धा ठेवतं. तर हे सगळी सेवा जी आहे प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने करत असतो. आणि सुदैवानं एक चांगली गोष्ट काय की या परिक्रमेबाबत किंवा साईंच्या कुठल्याही गोष्टीबाबत किंवा एखादं आपण नियोजनाची बैठक लावतो, कुठेही राजकारणाचा याच्यात लांब लांब पर्यंत संबंध नसतो. आता नुसतं अजितच्या लक्षात आलं की अरे निरोप नाही गेले मिटिंगचे, त्यांनी परवाची मिटिंग कॅन्सल केली. काल अनेक भाऊसाहेबांनी स्वतः निरोप दिले, पर्सनली फोन करून निरोप दिले. म्हणजे ही सुद्धा काळजी ते घेत असतात आणि तशी घ्यायची गरज नाही. पण नको उणीव नको राहायला, कोणाच्या मनात नको काही राहायला, सण नको राहायला, म्हणून या सगळ्या गोष्टी होत असतात. मग मी भाऊसाहेबांचं भाषण ऐकत होतो, ते मुद्दे जे मांडत होते त्यातनं एक मुद्दा माझ्या निदर्शनात आला की साईबाबा संस्थांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. हे खरं आहे की संस्थांनी जबाबदारी घेतली तर त्याची भव्यता आणखी मोठी होईल आणि त्याबाबत कोणाच्या मनात शंका कुशंका असण्याचं काही कारण नाही. आणि ती लवकरात लवकर साईबाबा संस्थांनी घ्यावी म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण तो प्रयत्न आपण नेहमी करू आणि ही काळजी घेऊ की पुढच्या वर्षी साईबाबा संस्थांनी हे सगळं बघावं. आपल्या सहित ग्रीन अँड क्लीन शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान असं सगळ्यांच्या वतीनं तो एक भव्य असा कार्यक्रम दरवर्षी व्हावा अशी सर्वांची विनंती ते मान्य करतील, यात कुठली शंका नाही. एक आणखी मी विनंती करतो, 2-4 महिन्यात 5 महिन्यात कधी नगरपालिकेचे इलेक्शन होईल, जो कोणी नगराध्यक्ष होईल तो 5 वर्षासाठी होईल. तर सगळ्यांच्या वतीनं एकच विनंती करतो मी की परिक्रमाचा जो रस्ता आहे तो हरित, सुंदर, सुख सुविधा मोठा सर्व सुविधा त्याच्यात असायला हव्या असा रस्ता आणि त्या रस्त्याला तो पूर्ण असा आपल्या शिर्डीचा परिक्रमा रोड जो काही ठिकाणी आमचे तुकाराम पाटील आहेत किंवा राजू शिंदे आता ताई आहेत समजा, त्यांच्या शेतातनं जो काही रस्ता जातो तो सगळं पूर्ण करून अगदी पूर्ण परिक्रमा व्हावी आणि ती त्या नगराध्यक्षांनी ती पूर्ण करावी. त्यांनी नामदार साहेबांना सर्व त्यांना त्यांच्याबरोबर चर्चा करून, सुजयदादा असतील, इथले खासदार असतील वाकचौरे साहेब, सगळ्यांबरोबर चर्चा करून त्यांनी ते काम तडीस न्यावं अशी ह्या ठिकाणी मी विनंती करतो. आता जो वेळ आहे तो नेहमी आपण पाळतो. आधी जितेंद्र असेल, भाऊसाहेब असतील, मणिलालजी असतील, सगळेच म्हणजे ग्रीन क्लीनचे सर्व सदस्य असतील, 5:30ला ज्यांना आपल्याला आमंत्रण द्यायचं असेल, जे मान्यवर असतील त्यांना आधीच सांगितलं पाहिजे 5:30चा टाइम आहे ना, तुम्हाला 5ला हजर राहावं लागेल. आणि 5:30ला आपण आरती तर 5ला घेतली पाहिजे आणि 5:30ला तिथं निघलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि बघा ना तुम्ही, एका 14 किलोमीटरचं जो काय प्रवास आहे निर्विघ्नच होत असतो तो, कारण ते तिथं बसले ते घरून आणताय आणि किती चेहऱ्यावर आनंद असतो, किती लोक असतात, किती मुलं असतात, किती आमच्या महिला भगिनी असतात, सेल्फी घेणं, एकामेकाला भेटणं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर अगदी हास्य असतं, कुठं ताण तणाव नसतो. आणि हा वर्षातनं एकदा येणारा हा सण म्हणून साईबाबा संस्थांनी त्या ठिकाणी जसे बाकीचे सण उत्सव साईबाबा संस्थान घेत असतं तसा हा उत्सव म्हणून साईबाबा संस्थांनी त्यांच्या वर्षभरातल्या यादीत त्यांनी याचा समावेश करावा. तिसरी गोष्ट विसरून गेलो मी, सहज आजी शेजारी बसलो होतो मी, तर आपले हे आहेत गायक रवीन, तर दरवर्षी ते एक गीत ते त्या ठिकाणी सादर करत असतात, पारजी पण असतात. तर ते त्याच्याबद्दल शंकाच नाही काही, त्यांचा आवाज ते मधुरवाणी सगळं अगदी व्यवस्थित आहे.
जस्ट मी त्यांना म्हटलं की आपण अवधूत गुप्ते जे आहेत पुढचं गाणं आपण त्यांच्याकडनं आपण ते घेऊ, त्यांना ती माहिती आपण दिली का बरोबर ते रचतात सगळं. तर मला अजितनी एक प्रश्न विचारला, बाबा अभय आपल्याकडे जे काय पैसे वगैरे काही देण्यासारखे नाही, ते लाखांनी पैसे मागतात. मी म्हणलं अजित आपल्या दोघांचं बोलणं चालू असताना तुला 1 रुपया तरी मागितलं का? अवधूत गुप्तेंचं गाणं पुढच्या वर्षी फ्लॅश झालं पाहिजे एवढाच विषय आहे, तो होईल ना. तिथे पैसे कोणी मागितले तुमच्याकडे? ते पैसे उपलब्ध होतील, ते गाणं पण होईल. तर तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन मी आता एक अवधूत गुप्तेंना ह्या वर्षीच सांगून टाकतो, आणि आपण त्यांना जो काय मसाला हवा असतो, जी काय माहिती हवी असते, ती सगळी तुमची जबाबदारी. आणि पुढचं गाणं 100% अवधूत गुप्ते साहेब यांचं राहील अशी मी सर्वांना या ठिकाणी खात्री देतो. खुशखबर. आता पुणे व मुंबई कोठेही रक्ताचे सॅम्पल पाठवण्याची गरज नाही. आता या सर्व तपासण्या आपल्या शिर्डीमध्येच होणार. तसेच घरपोच सुविधा दिली जाईल. यात आपली शुगर तपासणी करा फक्त 10 रुपयात, तर इतर सर्व तपासण्यांवर 10 ते 20% सूट. आमचा पत्ता SD डायग्नोस्टिक्स, युनियन बँक समोर, भन्साळी स्क्वेअर, गाळा नंबर 3, नगर मनमाड रोड, शिर्डी. आमचा संपर्क क्रमांक 8007 10 0075, तसेच 80 70 76 08. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत, साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोलकर 97 67 06 65 85.